अनिल माधवराव शिंदे। मी जिल्हा प्रमुख शिवसेना अहमदनगर दक्षिण। मला 30 वर्ष पूर्ण झाले शिवसेनेत काम करतोय आणि 4 टर्म नगरसेवक आहे शिवसेनेचा। नाही, मला पहिली त्याच्यामध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून पद मिळालं होतं। त्याच्यानंतर मग मी नगरसेवक झाल्यानंतर माझं पद दुसऱ्या साठी दिलं होतं ते। आणि आता मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत आम्ही नगर शहरातील 7 विद्यमान नगरसेवक आणि 3 स्वीकृत नगरसेवक असे 10 नगरसेवक आम्ही शिंदे साहेबांसोबत पहिल्याच आठवड्यामध्ये आम्ही साहेबांसोबत आम्ही या ठिकाणी त्यांच्या बरोबरीने काम करतो आणि मला त्यांनी जिल्हा प्रमुख पद त्यांनी मला दिलेलं आहे। मी सामाजिक कार्य नेहमीच करतोय की अनेक उपक्रम केलेले आहेत। त्याच्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप, गणवेश वाटप, शिवजयंती मोठ्या प्रमाणात करतो, गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात करतो। अनेक असे प्रभागामध्ये सामाजिक कार्य जे असतील त्याच्यामध्ये नेहमीच मी आणि पक्षाच्या संदर्भात अनेक आंदोलन मी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मी करतो आहे। आणि आज माझ्यावर साहेबांनी या ठिकाणी मोठी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली, ती देखील मी गेले 17 महिन्यामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पक्षवाढीचे अनेक या ठिकाणी प्रयत्न करत असेल। मला जिल्हा प्रमुख दक्षिणेचं पद मिळालं। माझ्याकडं श्रीगोंदा, पारनेर, नगर शहर आणि नगर तालुका असं माझ्याकडं हे पद आहे आणि त्या पदाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली। मी शिवदूतांची नेमणूक केली, शाखा प्रमुख नेमलेत। मी 5000 फॉर्म देखील सभासद नोंदणी या नगर शहरामध्ये केली। आता हे 5000 फॉर्म पूर्ण झाले, आणखी देखील मी फॉर्म त्या ठिकाणी करणार आहे। आणि त्यांचे काम करण्याची पद्धत म्हणजे अगदी सर्वसामान्य असेल, शेतकरी असेल, गरीब जे असतील त्यांच्यासाठी प्राधान्याने ताबडतोब निर्णय घेणारे या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत। कारण की कुठलाही विलंब न लावता ते निर्णय या ठिकाणी लगेच घेतात। त्यांच्या संदर्भात त्यांचं देखील काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्यांचं वैद्यकीय जे काम चालू आहे, आमच्या इथं देखील वैद्यकीय कक्षाचे जे नेमणूक आहेत, त्यांचे जे जिल्हा प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत, त्यांचे अनेक पदाधिकारी आहेत, उपजिल्हा प्रमुख असतील, त्यांचे संपर्क प्रमुख असतील, त्यांची देखील 200-250 लोकांची या नगर जिल्ह्यामध्ये दक्षिणेमध्ये 200 ते 250 लोकांची त्यांची चांगली टीम आहे। आणि चांगल्यापैकी त्यांचं कार्य का एखाद्याच्या तात्काळ एखाद्याला मदत लागत असेल तर आमचा पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या ठिकाणी असा कुठला आम्हाला अनुभव नाही की आम्ही त्या ठिकाणी फोन केला आणि काम नाही झालं। अत्यंत त्यांचं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत वैद्यकीय कक्षाचं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी काम केलं नाही, परंतु खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं अत्यंत नाव लौकिक झालेलं आहे। आमच्या नगर शहरामध्ये अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत त्या ठिकाणी मिळालेली आहे। त्यांच्या तर कामाचं तुम्हाला मी सांगितलं, त्यांचे काम करण्याची पद्धत अगदी एकदम त्यांची स्वच्छ मनापासून तात्काळ निर्णय घेणारे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब। अशा अनेक ठिकाणी शासन आपल्या दारी जे ते कार्यक्रम झालेले आहेत, त्या माध्यमातून कमीत कमी 1 कोटी जनतेला त्याचा लाभ मिळालेला आहे।
1 कोटी जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला थेट लाभ मिळालेला आहे आणि ते का अगदी चांगलं आहे की इथून माझा अनुभव की लोकांना रेशन कार्ड असेल, दाखला असेल, जातीचा दाखला असेल, अनेक असे अडचणी येत होते, परंतु ह्या कार्यक्रमामुळं अगदी प्रशासन देखील त्यांच्या आदेशामुळं एकदम सुलभ प्रकारे ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. निश्चितपणे 40 पैकी 50-60 आमदार यावेळेस निवडून येतील त्यांच्या नेतृत्वाने आणि खासदार 13 आहेत तर त्याच्यात आणखी वाढ होतील असं माझं एक महाराष्ट्रात साहेबांनी जे केलेल्या कामाच्या बाबतीत निश्चितपणे त्यांना भरघोस यश असं मिळेल महाराष्ट्रामध्ये.